नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं काल देशाच्या संसदेमध्ये धुवाधार भाषण झालं. सुमारे 1.5 तास अमित शहा यांची तोफ धडाडत होती. अलीकडेच रिलीज झालेल्या आणि सुपरहिट झालेल्या धुरंधर या सिनेमाची कथा सुद्धा पाणी कम चहा वाटावी अशी अमित शहा यांची बॅटिंग होती. अमित शहा यांनी देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली आणि त्याच्यानंतर देशातील नक्षलवाद मोडून काढण्याची घोषणा केली. त्याच्या आधी त्यांनी डेडलाईन सुद्धा दिली होती. ही डेडलाईन होती 31 मार्च 2026 ची. आज 31 मार्च 2026 आहे आणि देशातील नक्षलवादाची एकूण परिस्थिती पाहता अमित शहा यांनी देशाला दिलेला शब्द खरा केला असं मानायला वाव आहे. आपल्या भाषणामध्ये अमित शहा यांनी काँग्रेसचे जबरदस्त वाभाडे काढले. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये नक्षलवाद पोसला गेला. युपीए सरकारच्या काळामध्ये नक्षलवादाला राजश्रय मिळाला अशी बोचरी टीका अमित शहा यांनी केली. अमित शहा जे म्हणाले ते वास्तव आहे. गेल्या 12 वर्षामध्ये देशाने एका वेगळ्या दिशेने वाटचाल केलेली आहे. जेव्हापासून देशाच्या सत्तेवरचं पांढरं सावट दूर झालं त्याच्यानंतर नक्षलवादाला घरघर लागली आहे असं चित्र आपण पाहतोय. एक षडयंत्र सुरू होतं या देशामध्ये. देशाच्या गळ्याच्या भोवती एक फास आवळला जात होता आणि गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये हा फास निश्चितपणे सैल झालेला आहे. नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अंतर्गत सुरक्षेच्या प्रांतामध्ये या देशामध्ये खूप मोठे बदल घडलेले दिसतात. एकेकाळी काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांचा नंगा नाच सुरू होता. हुरियत कॉन्फरन्स नावाचं एक दुकान सुरू होतं. मोदी सत्तेवर आल्यानंतर हुरियतचं हे दुकान बंद झालं. हुरियतच्या नेत्यांची वटवट सुद्धा बंद झाली. देशातले घातपात बंद झाले. देशातले बॉम्बस्फोट बंद झाले. आपल्याला आठवत असेल या देशामध्ये कधी काळी बॉम्बस्फोट व्हायचे आणि बॉम्बस्फोट आम्ही केला अशा प्रकारे जबाबदारी स्वीकारणारे मेल किंवा फॅक्स मीडियामध्ये केले जायचे. हे प्रकार आता पूर्णपणे बंद झालेले आहेत. अलीकडे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान हुतात्मा झाले अशा प्रकारच्या बातम्या खूपच कमी झाल्या आहेत. जवळजवळ नाहीशा झालेल्या आहेत. आपल्या जवानांच्या हुतात्म्यानंतर जेएनयू मध्ये जो डाव्या विद्यार्थी संघटनांचा नंगा नाच व्हायचा तो नाच सुद्धा आता बंद झालेला आहे. नक्षलवादाने या देशाचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे. नक्षल चळवळीमुळे या देशामध्ये जवळजवळ 20,000 लोकांचा बळी गेला आहे. ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता आहे, ज्याच्यामध्ये सुरक्षा दलाचे जवान आहेत. या देशामध्ये तिरुपती ते पशुपतीनाथ असा रेड कॉरिडॉर निर्माण करण्याचा या नक्षलवाद्यांचा प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. या देशातले जवळजवळ 126 जिल्हे नक्षल प्रभावित होते. या नक्षलवादाच्या वाळवीमुळे या देशामध्ये हजारो कोटींची मालमत्ता नष्ट झाली. देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये दहशतवादी, नक्षलवादी, ख्रिस्ती मिशनरी, एनजीओ वाले या सगळ्यांची हातमिळवणी झाली होती आणि ही सगळी मंडळी काँग्रेसच्या संपर्कात होती. नक्षलवाद्यांना सरकारचं समर्थन होतं. नक्षलवादी सरकारमध्ये सामील होते. त्याच्यामध्ये असेही नक्षलवादी होते जे महत्वाच्या सरकारी पदांवर कार्यरत होते. सरकारने त्यांची वर्णी लावली होती. युपीए सरकारचा कार्यकाळ आपण पाहिला असेल. यासिन मलिक सारखं खतरनाक दहशतवादी ज्याने हवाई दलाच्या जवानांचा बळी घेतलाय तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांची गाठभेट घेत होता. बाटला हाऊस एन्काउंटर सारख्या घटना घडल्यानंतर सोनिया गांधी ढसाढसा रडल्या अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. याचा अर्थ स्पष्ट होता की सोनिया गांधी यांच्या मनामध्ये दहशतवादी, नक्षलवादी या सगळ्यांच्या बाबत प्रचंड ममत्व होतं आणि सरकारची त्यांच्यावर मेहरनजर होती. तुम्ही आमची सत्ता टिकवा, आम्ही तुमचं अस्तित्व टिकवतो अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग देशद्रोही आणि काँग्रेसमध्ये झालं होतं. हे अंडरस्टँडिंग नक्षलवादी आणि काँग्रेसमध्ये होतं. हे अंडरस्टँडिंग काँग्रेस आणि अराजकवादी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या एनजीओशी होतं. देशामध्ये यांचा सुखाचा संसार चालला होता. परंतु अचानक चक्र फिरली. 2014 मध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर हा सुखाचा संसार अक्षरशः उधळला गेला. 2012 ते 2014 या काळामध्ये सुशील कुमार शिंदे युपीए सरकारमध्ये गृहमंत्री होते आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं नक्षलवादाच्या विरोधामध्ये. नक्षलवादाची दाहकता किती आहे, नक्षलवादाचं वास्तव काय आहे हे या प्रतिज्ञापत्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न सुशील कुमार शिंदे यांनी केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं या प्रतिज्ञापत्रामध्ये की नक्षलवादी कितीही प्रोपोगंडा करत असले की आम्ही आदिवासींचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही आदिवासींच्या हक्कासाठी लढतो, तरी प्रत्यक्षात त्यांच्या ज्या कारवाया आहेत त्या देशाच्या विरोधात जाणाऱ्या कारवाया आहेत. आदिवासींच्या हक्काशी यांचा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाहीये. त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला. हे नक्षलवादी इस्लामी दहशतवाद्यांसोबत आणि अन्य देशद्रोही शक्तींच्या सोबत हातमिळवणी करून या देशामध्ये सगळ्या देशद्रोह्यांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचं उद्दिष्ट केवळ एवढंच आहे, या देशामध्ये जे सरकार अस्तित्वात आहे त्या सरकारला उलथून टाकणं आणि या देशाची सत्ता काबीज करणं. एका बाजूला देशाचे गृहमंत्री न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करतायत की नक्षलवाद्यांच्या कारवाया या देशासाठी अत्यंत घातक आहेत. नक्षलवाद्यांना या देशातून संपुष्टात आणलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला सत्तेच्या सूत्रधार असलेल्या सोनिया गांधी याच नक्षलवाद्यांच्या गळ्यात गळे घालतायत. त्यांना महत्वाच्या पदावर आणून बसवतायत
आणि या नक्षलवाद्यांची सरकारमध्ये प्रचंड लुडबुड सुरू आहे अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये युपीए सरकारच्या काळामध्ये दिसत होतं. नक्षलवाद्यांच्या बाबत विचार करताना सरकारमध्ये हा जो विरोधाभास जाणवत होता तो फक्त केंद्राच्या पातळीवर मर्यादित नव्हता, हा अत्यंत खालपर्यंत झिरपला होता. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेस सरकारच्या पुढाकाराने सेल्वाजुडम नावाच्या एका संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचं नेतृत्व केलं महेंद्र कर्मा या काँग्रेस नेत्याने. या संघटनेचा उद्देश स्पष्ट होता. नक्षलवादाचा आम जनतेला प्रचंड त्रास होता, त्यामुळे त्या जनतेच्या हातातच शस्त्र द्यायची आणि त्यांना या नक्षलवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी उभं करायचं. अत्यंत उत्कृष्ट कल्पना होती, चांगला प्रयोग होता आणि हा प्रयोग यशस्वी होत होता. नक्षलवाद्यांचा बिमोड होत होता. अनेक ठिकाणी त्यांना जनतेकडून चोप दिला जात होता, कारण ज्या जनतेला शस्त्र घेऊन उभं केलं होतं त्यांना प्रशिक्षित करण्यात आलं होतं, त्यांना विशेष पोलिसाचा दर्जा देण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी ठरतोय असं दिसत असताना अचानक चक्र फिरली आणि न्यायपालिकेचा वापर करून सेल्वाजुडमचा काटा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयामध्ये बी सुदर्शन रेड्डी यांच्या खंडपीठासमोर नंदिनी सुंदर यांची एक याचिका आली. या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती की सेल्वाजुडमचा जो प्रयोग आहे तो घटनाविरोधी आहे. सरकारने जनतेच्या हातात शस्त्र देणं हे बेकायदा आहे, त्यामुळे ही शस्त्र काढून घेण्यात यावी. आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हणजे बी सुदर्शन रेड्डी यांनी मव म्हणत या याचिकेमध्ये जी मागणी केली होती ती मान्य केली. सेल्वाजुडमला बेकायदा ठरवण्यात आलं आणि जी शस्त्र जनतेच्या हाती देण्यात आली होती ती पुन्हा काढून घेण्यात आली. विचार करा, जे लोक नक्षलवाद्यांच्या विरोधात हिमतीने लढतायत त्यांची हिंमत अशी खच्ची करण्यात आली, त्यांच्या हातातली शस्त्र काढून घेण्यात आली आणि नंतर जे काही घडलं ते अपेक्षित होतं. जे लोक नक्षलवाद्यांच्या विरोधात उभे ठाकले होते त्यांना वेचून वेचून ठार करण्यात आलं. महेंद्र कर्मा ज्यांनी त्यांचं नेतृत्व केलं त्यांना तर त्यांच्या सहकाऱ्यांसह घात लावून ठार करण्यात आलं. मोठा रक्तपात झाला आणि या रक्तपातामध्ये किंमत चुकवली जनतेने आणि हे सगळं कटकारस्थान घडून आणलं त्याच इकोसिस्टीमने जी नक्षलवाद्यांसाठी झटत असते. नक्षलवाद्यांचे समर्थक मानवाधिकाराचा बुरखा पांघरून काम करत असतात आणि त्यांनी सरकारी पातळीवर किती ठिकाणी घुसखोरी केलेली आहे, किती ठिकाणी शिरकाव केलेला आहे आणि निर्णय प्रक्रियेवर यांचा कसा प्रभाव असतो, यांनी कशी जबरदस्त इकोसिस्टीम निर्माण केलेली आहे हे स्पष्ट करणारा हा घटनाक्रम आहे. आपल्याला माहिती आहे युपीए सरकारच्या काळामध्ये नॅशनल ॲडवायझरी कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि याची अध्यक्षता करत होत्या सोनिया गांधी. या समितीमध्ये जे सदस्य होते ते बऱ्यापैकी अर्बन नक्षल होते. या समितीमध्ये हर्ष मंदर नावाचे एक निवृत्त IPS अधिकारी होते. हर्ष मंदर यांचा परिचय खूप मोठा आहे. ते फक्त निवृत्त सनदी अधिकारी नाही आहेत, ते सोनिया गांधी यांचे निकटवर्ती आहेत, सोनिया गांधी यांचे विश्वासू आहेत आणि त्याचबरोबर ते अराजकवादी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचे सुद्धा निकटवर्ती आहेत. जॉर्ज सोरोस यांची ओपन सोसायटी फाउंडेशन ही NGO आहे आणि या NGOच्या अंतर्गत NGOचं एक खूप मोठं जाळं जगभरामध्ये चालवलं जातं. या NGOचा एक ग्लोबल बोर्ड आहे आणि हर्ष मंदर त्या ग्लोबल बोर्डचे सदस्य सुद्धा होते. म्हणजे आपण कल्पना करा की कशा कड्या जुळतायत, कशी साखळी निर्माण होते. जे नंदिनी सुंदर यांनी सेल्वाजुडमच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती त्या स्वतः डाव्या विचारसरणीच्या आहेत. दिल्ली विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. या नंदिनी सुंदर यांचा संबंध हर्ष मंदर यांच्याशी आहे. हर्ष मंदर यांच्या रेनबो अमन वेदिका या ज्या NGO आहेत त्या NGO मध्ये या नंदिनी सुंदर सक्रिय आहेत. जे बी सुदर्शन रेड्डी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते ज्यांनी सेल्वाजुडमच्या विरोधात निकाल दिला, त्या बी सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभं केलं होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोनिया गांधी, बी सुदर्शन रेड्डी, नंदिनी सुंदर, हर्ष मंदर यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत आणि नक्षलवादाच्या पाठीशी ही सगळी मंडळी कशी ठामपणे उभी आहेत. मी जे काही तुम्हाला सांगतोय त्याच्यातले थोडेसे संदर्भ अमित शहा यांनी संसदेमध्ये जे भाषण केलं त्यातले आहेत आणि काही मागचे पुढचे संदर्भ जोडून मी सगळा हा घटनाक्रम तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलमध्ये फक्त हर्ष मंदर नव्हते जे नक्षल समर्थक होते, अरुणा रॉय होत्या, जीन ड्रिज होते, विनायक सेन होते, अशी अनेक मंडळी या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलमध्ये होती. म्हणजे या काउन्सिलवर पूर्णपणे दबदबा होता नक्षल समर्थकांचा. हर्ष मंदर आहेत, सॅम पित्रोदा आहेत, ही जी सगळी मंडळी आहेत ती जॉर्ज सोरोस यांना सोनिया गांधी यांच्याशी जोडणारी मंडळी आहेत. म्हणजे जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधी काही थेट संवाद करू शकत नाहीत. मग मध्यस्थ कोणतरी पाहिजे. मग ते मध्यस्थ कोण? तर ते मध्यस्थ म्हणजे हर्ष मंदर किंवा सॅम पित्रोदा जे अमेरिकेमध्ये जाऊन बसलेले आहेत. ते सतत जॉर्ज सोरोस यांच्या संपर्कामध्ये असतात. जॉर्ज सोरोसची ओपन सोसायटी फाउंडेशन ही NGO आहे. ही अशी एक NGO आहे जी जगभरातील अराजकवादी, डावे, लिबरल, फुटीरवादी असे जे लोक असतात किंवा अशा ज्या NGO असतात त्यांना रसद पुरवण्याचं काम करते. फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर इन एशिया पॅसिफिक ही काश्मीरशी संबंधित एक NGO आहे. सोनिया गांधी या NGOच्या सहअध्यक्ष आहेत आणि ही NGO काश्मीरचा उल्लेख वारंवार विवादित क्षेत्र
अशा प्रकारे करत असते किंवा अशा प्रकारचे उल्लेख करत असते जे पाकिस्तानच्या पथ्यावर पडले पाहिजेत. आता सोनिया गांधींचा या एनजीओशी संबंध आहे आणि या एनजीओला जॉर्ज सोरोस यांची रसद आहे. त्यामुळे एक पूर्ण चित्र तुमच्यासमोर उभं ठाकेल की देशाच्या विरोधात कशा प्रकारची कारस्थानं युपीए सरकारच्या काळामध्ये रचली जात होती आणि सोनिया गांधी या कारस्थानांच्या कशा सूत्रधार होत्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये जॉर्ज सोरोस यांचं भाषण झालं होतं आणि हे भाषण प्रचंड गाजलं होतं कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष केलं होतं. जॉर्ज सोरोस असं म्हणाले की मोदी आणि अडानी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोदी हे लोकशाही देशाचे नेते असले तरी मोदी हे हुकुमशाह आहेत आणि मोदी यांचं सरकार उलथून टाकण्याआधी मी $2 अब्ज खर्च करायला तयार आहे. या भाषणाची प्रचंड चर्चा झाली आणि आता तुमच्या लक्षात येत असेल की सोनिया गांधी यांचे शत्रू सुद्धा नरेंद्र मोदी आहेत आणि जॉर्ज सोरोस मोदींचं शत्रुत्व का करतात, मोदींना इतका विरोध का करतात, कारण सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस हे एकत्र आहेत. जॉर्ज सोरोस यांनी रसद पुरवलेली आणखी एक वृत्तसंस्था ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून जे अहवाल तयार करण्यात आले त्या अहवालावर राहुल गांधी यांनी भारतामध्ये पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात हल्लाबोल केलेला आहे. अर्थात हे सगळे जे रिपोर्ट आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात आहेत. राहुल गांधी यांनी त्याचा वापर केला. राहुल गांधी सतत ज्या पत्रकार परिषदा घेत होते त्या पत्रकार परिषदांसाठी जे इंधन वापरलं जायचं, जो मसाला वापरला जायचा, तो मसाला सगळी ही वृत्तसंस्थाच राहुल गांधी यांना पुरवत होती. युपीए सरकारवर नक्षलवाद्यांचा इतका जबरदस्त प्रभाव होता की फक्त सरकारी पदांवर त्यांची वर्णी लागत नव्हती, फक्त नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलमध्ये त्यांची वर्णी लागत नव्हती, तर तुरुंगामध्ये जे नक्षलवादी आहेत त्यांच्या सुटकेसाठी सुद्धा सोनिया गांधी यांचे निकटवर्ती असलेले काँग्रेस नेते उघड प्रयत्न करायचे. उदाहरण देतो, भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये एक आरोपी होता, त्याचं नाव महेश राऊत. हा महेश राऊत तुरुंगात असताना त्याची सुटका करण्यासाठी जयराम रमेश यांनी महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिलं आणि महाराष्ट्र सरकारला सांगितलं की महेश राऊतची तुम्ही सुटका करा. हा नक्षलवादी आहे तरी सुद्धा पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोशिपसाठी या महेश राऊतचं नाव देण्यात आलं आणि ही फेलोशिप त्याला बहाल सुद्धा करण्यात आली. म्हणजे नक्षलवाद्यांची तुरुंगात सुटका करण्यापासून त्यांना प्रतिष्ठा पुरवण्यापर्यंत सर्व प्रकारचे उपद्व्याप काँग्रेस सरकारच्या काळामध्ये होत होते आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्ती असलेले नेते याच्यामध्ये सामील होते. देशामध्ये जनता दलाचे सरकार असताना मुफ्ती मोहम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री होते. काश्मीरातील दहशतवाद्यांनी त्यांच्या कन्येचं अपहरण केलं आणि कन्येच्या मोबदल्यामध्ये काही दहशतवाद्यांची सुटका करावी अशी लाडीक मागणी सरकारकडे केली. आता गृहमंत्र्यांची कन्या आहे त्यामुळे तिची सुटका करणं भाग होतं, त्यामुळे सरकारला ही लाडीक मागणी पूर्ण करावी लागली. 2011 मध्ये बहुधा युपीए सरकारमध्ये जे नक्षल समर्थक बसलेले त्यांना अशाच प्रकारची काही कल्पना सुचली असावी. 2011 मध्ये मलकानगिरी येथे म्हणजे ओडिसामध्ये हा भाग येतो. या मलकानगिरीमध्ये जिल्हाधिकारी विनील कृष्णन आणि 2 ज्युनियर इंजिनियरचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं. अपहरण करण्यात आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मोबदल्यामध्ये 8 नक्षलवाद्यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने ही मागणी पुरवली. 8 नक्षलवाद्यांची तुरुंगामधून सुटका करण्यात आली. याच्यामध्ये एका महिलेचा समावेश होता. महिलेचं नाव ए पद्मा. या ए पद्मा यांचा हर्ष मंदर यांच्या अमन की वेदिका या एनजीओशी संबंध होता. हे एक अनाथालय आहे आणि ए पद्मा या अनाथालयाच्या संचालिका होत्या. म्हणजे नक्षलवाद्यांनी सर्व पातळीवर सरकारमध्ये कसा शिरकाव केला होता, नक्षलवाद्यांचा सरकारवर कसा प्रभाव होता हे स्पष्ट करणाऱ्या या सगळ्या घटना आहेत. नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. पंतप्रधान ज्या आयोगाचे अध्यक्ष असतात त्या आयोगामध्ये एका देशद्रोहाला बसवण्यात आलं होतं. प्लॅनिंग कमिशनची एक आरोग्य सुकाणू समिती असते आणि या सुकाणू समितीचे सदस्य होते विनायक सेन. हे विनायक सेन सोनिया गांधी यांच्या नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलचे सुद्धा सदस्य होते. न्यायालयाने या विनायक सेन यांना देशद्रोहाच्या खटल्यामध्ये दोषी ठरवलं होतं, तरी सुद्धा त्यांची वर्णी अशा एका पदावर लागली ज्या आयोगाचं अध्यक्षपद पंतप्रधान भूषवत असतात. 2004 ते 2014 हा जो युपीएचा काळ होता तो फक्त भ्रष्टाचाराच्या कारणासाठी गाजला नाही. तो गाजला दहशतवाद्यांच्या गळ्यात गळे घालण्यासाठी, तो गाजला नक्षलवाद्यांचं समर्थन करण्यासाठी, तो गाजला मतपेढीचं लांगुलचालन करण्यासाठी. सत्तेवरून याच कारणामुळे काँग्रेस पायउतार झाली, परंतु सत्तेवरून खाली आल्यानंतर सुद्धा काँग्रेसची खाज मिटली नाही. सत्तेवरून बाहेर गेल्यानंतर सुद्धा काँग्रेसने नक्षलवाद्यांची साथ सोबत करणं सुरू ठेवलं. नक्षलवाद्यांचं समर्थन करणं आणि त्यांचा पाठिंबा घेणं हे काँग्रेसने जारी ठेवलं. हिडमा नावाचा खतरनाक दहशतवादी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार झाला. या हिडमाच्या नावावर कित्येक हत्या आहेत, त्याच्यामध्ये सुरक्षा दलाचे जवान आहेत, त्याच्यामध्ये निरपराध जनता आहे. या हिडमाच्या हत्येमुळे काही लोकांना प्रचंड शोक झाला आणि अशा काही उठवळ मंडळींनी दिल्लीच्या इंडिया गेटकडे जाऊन निदर्शनं केली, घुटनाबाजी केली. कितने हिडमा मारोगे, हर घर से हिडमा निकलेगा.
आता काँग्रेसचा जो इतिहास आहे तो गेल्या 10-12 वर्षात तरी देशद्रोहाचा इतिहास बनलेला आहे. देशद्रोहाचं समर्थन करण्याचा इतिहास बनलेला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आणि एक प्रकारे हिडमाचं समर्थन केलं. हिडमासाठी अश्रू ढाळले. नक्षलवादाचं समर्थन करण्याचं दुसरं याच्यापेक्षा मजबूत उदाहरण कोणतं असू शकतं? राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये अनेक नक्षल समर्थक त्यांच्या मंचावर दिसले. अनेक नक्षल समर्थक त्यांच्या खांद्याला खांदा लावून या यात्रेमध्ये चालताना दिसले. या यात्रेला समर्थन करणाऱ्या अनेक एनजीओमध्ये नक्षल समर्थक एनजीओचा समावेश आहे. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळामध्ये नक्षलवादाला पोषित करण्याचं काम केलं. नक्षलवादाला मजबूती देण्याचं काम केलं. नक्षलवादाने या देशाला अक्षरशः पोखरत नेलं होतं. रेड कॉरिडॉरचं जे त्यांचं स्वप्न होतं ते जवळजवळ पूर्ण करत नेलं होतं. सुदैवाने या देशामध्ये 2014 मध्ये मोदी सरकार आलं. गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाची ही वाळवी मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज आपण पाहतो की अमित शहा यांचे जे प्रयत्न आहेत ते यशस्वी झालेले आहेत. या कामगिरीसाठी अमित शहा यांचं नाव या देशाच्या इतिहासामध्ये निश्चितपणे सुवर्णाक्षरामध्ये नोंदवलं जाईल. हा जो सगळा घटनाक्रम मी तुमच्या समोर ठेवला तो नक्षलवादाच्या या देशातल्या प्रवासाचा आहे. या प्रवासाला बळ देणाऱ्या एका राजकीय पक्षाचा आहे आणि त्या राजकीय पक्षाला आशीर्वाद देणाऱ्या विदेशातल्या अराजकवादी शक्तींचा आहे. हा घटनाक्रम देशातल्या सर्वसामान्य माणसाला ठाऊक असला पाहिजे. त्याच्या सुप्त मनामध्ये कुठेतरी हा नोंदवला गेला पाहिजे, जेणेकरून योग्य वेळी या सगळ्या घटनाक्रमाची आठवण होईल आणि एक नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य बजावू. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये नक्षलवादाबद्दल तुमच्या भावना, तुमचे विचार व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.